नमस्कार मित्रांनो, आपण या चॅनलवरती हिंदू सण व उत्सव याविषयी पद्धतशीर माहिती बघणार आहोत। इंग्रजी वर्षाप्रमाणे पहिला महिना जानेवारी, यात येणारा आपला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। तर आज आपण मकर संक्रांतीविषयी जाणून घेऊया। जानेवारी महिन्याच्या 14 तारखेला सूर्य धन राशीतून मकर राशीत जातो। संक्रांत ठराविक तिथीलाच येते असं नाही, पण शुद्ध त्रयोदशीला व चतुर्दशीला बहुधा ती येते। या दिवशी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते। सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे याला संक्रमण किंवा संक्रांत म्हणतात। 12 राशींचे 12 महिन्यात 12 वेळा संक्रमण होते, पण मकर व कर्क या 2 राशीतून सूर्य गेला म्हणजे बरेच स्थित्यंतर होते, म्हणून या संक्रमणाला अधिक महत्त्व असते। या दिवशी सूर्याची गती उत्तरेकडे वळते। त्या वेळेपासून दिवस थोडा थोडा वाढतो व रात्र लहान होते। त्याच्या उलट कर्क संक्रांतीपासून सूर्यगती दक्षिणेकडे वळते। त्या दिवसापासून दिवस लहान व रात्र मोठे होत जाते। संक्रांतीपासून कर्क संक्रांतीपर्यंतच्या काळास उत्तरायण म्हणतात व कर्क संक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंतच्या काळास दक्षिणायन म्हणतात। मकर संक्रांतीची पुराणात अशी कथा सांगितली आहे की संकरासूर नावाचा राक्षस जनतेचा फार छळ करीत असे। यामुळे सर्व लोक हैराण झाले। या राक्षसाचा निपात करण्यासाठी परमेश्वराने संक्रांती देवीचा अवतार धारण करून त्या संकरासुराचा वध केला। लोकांचे संकट निवारण होऊन सर्व जनता सुखी झाली। या दिवशी समुद्रावर अथवा नदीवर जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे। स्नान केल्यावर तीळ व तांदूळ याचा भगवंताला नैवेद्य करावा। हा सण प्रामुख्याने स्त्रियांचा सण मानला जातो। या दिवशी सुवासिनी स्त्रिया मातीचे 5 कुंभ घेऊन त्यांच्यात कापूस, गव्हाच्या ओंब्या, ऊस, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरे, सुपारी, तीळ व पैसे घालतात। हे 5 कुंभ 5 स्त्रियांना देतात। यामुळे पुण्य लाभते असा समज आहे। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हा या दिवसाचा मंत्र। मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटण्यामागे फार मोठा अर्थ व औचित्य आहे। आपल्या अंतकरण व जीवन तिळासारखे स्नेहपूर्ण व वाणी गुळासारखी गोड ठेवावी। एक दुसऱ्यांविषयी प्रेम, आपणांपेक्षा वडीलधाऱ्यांविषयी नम्रता, शेजार धर्माबद्दल स्नेह, आपुलकी वाटावी अशा सद्भावनेने, सहकार्याने व हेतूने तिळगुळ घ्यावा व द्यावा। तसेच तिळाचे स्नान, तिळाचे दान, तिळाचे भक्षण व तिळगुळ हे या सणाचे एक वैशिष्ट्य आहे। आता आपण संक्रांतीच्या दिवशी मान असलेल्या तिळाचा उपयोग बघूया। तीळ आणि तिळाचे तेल अतिशय औषधी आहे। तिळाच्या सेवनाने मेहनतीचे काम करण्यास ताकद व बळ वाढते। कोठेही सूज येऊन दुखत असल्यास तीळ वाटून ते गरम करून शेकावे, म्हणजे सूज ओसरते। रात्री झोपताना मुठभर तीळ खाऊन त्यावर गरम पाणी प्यावे, म्हणजे सकाळी शौचास साफ होते। मूळ व्याधीवर तीळ हे अत्यंत गुणकारी औषध आहे। 15 ग्रॅम तीळ गरम पाण्यात वाटून 25 ग्रॅम ताजे लोणी घालून रोज सकाळी खाल्ल्यास रक्ती मूळव्याधी बरी होते। भाजलेल्या जागी तिळाचे तेल लावल्यास आग कमी होते। तिळाचे तेल केसांस लावले असता केस काळे राहून वाढ होते। तिळाचे तेल अग्निवर्धक असल्यामुळे भूक चांगली लागते। अल्सर असणाऱ्या लोकांनी देखील तिळाचे तेल पोटात घेतल्यास पोटातील व्रण बरा होतो। तिळाचा इतका महत्त्वाचा उपयोग होत असल्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ एकमेकांना देण्याची व सेवन करण्याची प्रथा पडली आहे। रथसप्तमीपर्यंत हा तिळगुळाचा सण स्त्रिया साजरा करतात। रथसप्तमीला सूर्य 7 घोड्यांच्या रथात बसून निघतो, त्याचे निदर्शक म्हणून हा सण पाळतात। सूर्यपूजा म्हणजे साक्षात तेजाची पूजा। तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा या सणामागे आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन सणाच्या माहितीसोबत। धन्यवाद।